नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. तसेच आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व नर्मदा मैया चे भक्त परिवारातील सर्व सदस्य जे परिक्रमा करतायत, ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतकरणामध्ये जागृत झालेली आहे, असे असलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्तगण, सर्व भक्तगणांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आपण आपल्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे नवीन परिक्रमावासियांना देण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याच्यातून त्यांना छोटंसं मार्गदर्शन होऊन त्यांची परिक्रमा ही उत्तमरित्या पार पडेल आणि शास्त्रीय दृष्टिकोनाने त्यांची परिक्रमा पार पाडावी, याच हेतूने मी या चॅनलवरती व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत आणत असतो. प्रथमतः सर्वांना हात जोडून विनंती आहे, जर तुम्हाला आतापर्यंतचे व्हिडिओ मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे योग्य वाटले असेल, त्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती योग्य वाटली असेल, तुमच्या कामाची वाटली असेल आणि तुम्हाला परिक्रमा करण्याची जर इच्छा जागृत झाली असं वाटत असेल, तर कृपया या संत विचार चॅनलला, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच आपलं प्रेम सदैव आमच्या या चॅनलवरती आणि माझ्यावरती राहू द्या. मा नर्मदा मैयाची परिक्रमा म्हणजे काय आहे, तर नर्मदा मैयाची परिक्रमा ही माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळी कलाटणी देणारी आहे. ज्याला आपण पारमार्थिक क्षेत्रामध्ये उन्नती करायची असं म्हणतो, ते पारमार्थिक क्षेत्रामध्ये उन्नती करण्यासाठी ती साधनाच्या रूपाने जर आपण बघितली मा नर्मदा मैयाची परिक्रमा, तर उत्तम अशा प्रकारे पारमार्थिक जीवनामध्ये आपली उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. या मृत्यू लोकामध्ये एकच नदी अशी आहे जिची परिक्रमा केली जाते, दुसरी आहे नाही असं नाही. गोदावरी मैयाची ही परिक्रमा केली जाते, पण ती थोडीशी कठीण आहे. गोदावरी मैयाची परिक्रमा ही साधारणपणे समाजापर्यंत अजून आलेली नाहीये. काही साधक जनांनी ती परिक्रमा केलेली आहे, पण सर्वात जास्त मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुलभ आहे आणि मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारी आहे. पण जर आपण कलाटणी न घेता जर आपण लाटण्यासारखं परिक्रमा केली, तर आपल्याला नदीत लुटून देणारेच माणसं भेटतील, हाही विचार करा. परिक्रमेचे काही नियम आहेत. परिक्रमेचे काही नियम आहेत. परिक्रमा प्रथमतः शास्त्रीय दृष्टिकोनाने विचार केला तर चातुर्मास समाप्तीनंतरच परिक्रमा सुरू झाली पाहिजे आपल्याकडून. पण आपण भर चातुर्मासामध्ये आपण परिक्रमा सुरू करतो. कोजागिरी पौर्णिमा असेल, दसरा असेल, या दिवशी किंवा या दिवसाला परिक्रमा सुरू करणं योग्य नाहीये. कारण का, तर हे जे दिवस आहे हे परिक्रमेचे नाही आहेत. हे पूर्ण चातुर्मास त्या ठिकाणी चालू असतो आणि त्या चातुर्मासामध्ये आपण परिक्रमा करणं हे धार्मिक क्षेत्रामध्ये चालत नाही. तर त्या ठिकाणी आपण आपली परिक्रमा ही न केलेली कधीही बरी. म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, मी परिक्रमेचे नियम सांगतो तुम्हाला. दसरा, याला कधीही परिक्रमा सुरू करू नका. परिक्रमा सुरू करायची असेल तर त्रिपुरारी पौर्णिमेनंतर परिक्रमा सुरू करा. हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, परिक्रमा संपते कधी, परिक्रमेचा सुरू होण्याचा कालावधी कोणता आहे मी तुम्हाला सांगितलं. त्रिपुरारी पौर्णिमेनंतर परिक्रमा सुरू होते. तर आखीजीला नाव जेव्हा बंद होते त्यावेळेस परिक्रमा त्या ठिकाणी थांबल्या जाते. मग कोणाचे थांबल्या जाते, जर तुम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असाल आणि आखीजीच्या अगोदर नावेत बसून जर तुम्ही मिठी तालायला गेलात, म्हणजे रेवा सागर संगम जर तुम्ही पार केला, तर तुमची परिक्रमा ही देवशयनी आषाढी एकादशी पर्यंत सतत चालू राहते. लक्षात येतंय? मिठी तालाईला आपण जर गेला तर देवशयनी आषाढी एकादशी पर्यंत, म्हणजे चातुर्मास सुरू होण्यापर्यंत तुमची परिक्रमा चालू राहते. पण कधी, विमलेश्वर वरून मिठी तलाईला जर आखीजीच्या अगोदर जर तुम्ही नावेने गेलात तर, कारण आखीजीच्या वेळेला नाव ही पूर्णपणे बंद झालेली असते. म्हणून
आपली परिक्रमा विमलेश्वरपर्यंत त्या ठिकाणी थांबत असते. मग आपल्याला आखेजीच्या अगोदर विमलेश्वरवरून मिठी तलायला गेलात तर तुमची परिक्रमा अमरकंटक पर्यंत चालल. तुमच्या चालण्यावरती आहे. देवशयने आषाढी एकादशी पर्यंत तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय, हा एक प्रकार. दुसरी गोष्ट, परिक्रमेमध्ये जात असताना पूर्णत्वाने ब्रह्मचर्य आपल्याला स्वीकारावा लागतं. पूर्णत्वाने ब्रह्मचर्य म्हणजे नेमकं काय, ब्रह्मचार्य कशाला म्हणतात, ब्रह्मचार्याचं व्रत काय आहे, ब्रह्मचार्याने कसं राहावं, मी तुम्हाला खूप खोलवरती सांगत नाही. ढोबळ मनाने विचार करा. ब्रह्मचार्य म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही संकल्प घेता परिक्रमेचा, तर त्यामध्ये तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची अशौच क्रिया घडता कामा नये. अशौच क्रियेमध्ये काय काय येतं त्याचाही आपण विचार करूया. आपण ज्या वेळेस परिक्रमेला जातो, आपल्या कमंडलूमध्ये ज्या वेळेस जे जल राहतं, नर्मदा मैयाचा आपण जर जल घेतलेलं असेल पाणी पिण्यासाठी म्हणा, मग ते घेतल्यानंतर आपल्यासोबत कमंडलू हे आपलं सर्व कार्य करत असतं. शौच अवस्थेतही कमंडलू कामाला येत असतं, आपल्याला अशौच अवस्थेतही कमंडलू कामाला येत असतं. पण अशौच अवस्थेमध्ये कमंडलूला स्वच्छता कशी राखायची, माँ नर्मदा मैयाचा जे जल आहे, पवित्र जल आहे, त्या पवित्र जलाने जर आपण अशौच अवस्थेमध्ये त्याचा वापर केला तर त्या जलाचा आपण वापर केल्यानंतर त्याचे दोष आपल्याकडे लागू नये, हाही विचार आपण केला पाहिजे. मग आम्ही ज्यावेळेस परिक्रमेचा संकल्प उचलायला गेलो त्यावेळेस जे अनिलदासजी महाराजांनी आम्हाला काही नियमावली सांगितली होती, त्यामध्ये विशेषत्वाने त्यांनी सांगितलं, नर्मदा मैयाचं जल तुमच्या कमंडलूमध्ये जर असेल तर काय करायचं, त्या जलाला 3 वेळेस त्या पाण्यामध्ये फूक मारायची तोंडाने आपण जसं चूल फुंकण्यासाठी हवा फुंकतो अशा प्रकारे फुंक मारायची आणि नर्मदा मैयाला प्रार्थना करायची, मैया जे काही घडत आहे त्याच्यामध्ये मला क्षमा असावी. या प्रकारे आपण त्या जलाला जर फुंकलं तर आपल्याला नर्मदा मैयाच्या जलाने अशौच अवस्थेमध्ये वापरलेल्या पाण्याचा कधीही दोष लागत नाही. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस परिक्रमेला जातो तर त्या परिक्रमेमध्ये जात असताना आपण कोणत्याही ठिकाणी लघुशंकेला अथवा दीर्घशंकेला ज्यावेळेस बसण्यापूर्वी काय करायचं, त्या ठिकाणी आपण जर गेलात तर 3 वेळेस टाळी वाजवायची. 1 2 3 टाळी वाजवून ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती नाही देव कुठले आहे, हात जोडून सांगायचं कुठली देवता असेल या ठिकाणी तर मला क्षमा असावी, आणि तुम्ही त्या ठिकाणी शौच अवस्था लघुशंका अथवा दीर्घशंका करू शकता, कारण त्या देवाची आपल्याला माफी मागायची. असो नसो आपल्याला माहिती नाहीये, पण आपलं कर्तव्य काय आहे की आपल्याला न कळत आपल्याकडून जी काही क्रिया घडते त्याला धर्मशास्त्र ही त्या ठिकाणी कधी पाप अथवा पुण्य मानत नाही. न कळत घडणारी क्रिया दोष तिचे लागत नाहीत. अज्ञानी माणसाला दोष लागत नाहीत, ज्ञानी माणसाला. कारण तुम्हाला जर माहिती असून जर तुम्ही क्रिया केली तर 110% तुम्हाला त्या ठिकाणी ते भोगावं लागतं. नर्मदा परिक्रमेचे मी तुम्हाला बारीक बारीक नियम सांगत आहे. दुसरी गोष्ट, माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ब्रह्मचार्य धारण करता, व्रत धारण करता, ब्रह्मचारी व्रत धारण केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सर्व वस्तू स्वतःकडे असाव्यात. मग त्या कोणकोणत्या असावेत, ज्यावेळेस आपण परिक्रमेला सुरुवात करतो तर त्याच्या अगोदर परिक्रमेला जाण्यासाठी आपल्याकडे आपल्या स्वतःचा कमंडलू असावा, स्वतःचा व्यासदंड असावा, स्वतःचा भोजनासाठी त्या ठिकाणी तुमच्याकडे ताट असावं, ग्लास असावा, चमचा असावे, वाटी असावी, स्वतःचं पूजेसाठी आसन असावं, स्वतःचं झोपण्यासाठी आपल्याकडे सर्व कपडे असावेत, आपल्याकडे आपले अंगामध्ये घालण्याचे स्वतःचे वस्त्र असावेत. आपल्याकडे आपल्या सर्व वस्तू उपलब्ध असाव्यात. आपण ज्यावेळेस एक लक्षात घ्या, माँ नर्मदा मैयाची परिक्रमा करतो, ती परिक्रमा करत असताना सर्वात जास्त आपल्याला संन्यासी जे साधू असतात त्यांच्या आश्रमामध्ये जाण्याचा योग येत असतो. त्यावेळेस आपल्याकडे ते सगळं बारीक दृष्टिकोनाने आपलं परीक्षण आणि निरीक्षण करतात.
की बाबा हा परिक्रमेत आला आहे, मग याला परिक्रमेची पूर्ण माहिती आहे का नाही, तर ब्रह्मचार्य धारण केलंय, तर ब्रह्मचार्य व्रतामध्ये काय काय लागतं, हे सगळं तुमच्याकडे ते निरखून बघतात आणि तुमची त्याच ठिकाणी ती किंमत केली जात असते. म्हणून मी उळू तुम्हाला सांगत असतो, मायबाप आपल्या स्वतःचं सर्व साधन जवळ असू द्या. आश्रमवासियांकडून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता परिक्रमा करायची आहे. त्या आश्रमामध्ये तुम्हाला झोपण्यासाठी गादीही असेल, त्या आश्रमात तुम्हाला अंगावरती घेण्यासाठी दुलईही असेल. आश्रम हे पूर्णत्वाने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीने पूर्ण असू द्या, तरीही तुम्ही तुमच्या पद्धतीनं परिक्रमा केली पाहिजे. साधूजन त्या ठिकाणी खूप बारीक विचार करतात. हात जोडून विनंती, म्हणून मी तुम्हाला नियमावली सांगत आहे. परिक्रमा करताना सूर्य उदयानंतर आपली परिक्रमा सुरू झाली पाहिजे आणि सूर्य अस्त होण्याच्या अगोदर ती आपली परिक्रमा थांबली पाहिजे. परिक्रमेचा नियम आहे, अंधारामध्ये परिक्रमा सुरू करायची नाही आणि अंधार झाल्यानंतर परिक्रमेमध्ये चालायचं नाही. 2 गोष्टी विशेषत्वाने लक्षात घ्या. सूर्य उदयानंतर आपली परिक्रमा सुरू झाली पाहिजे आणि सूर्यास्त होण्याच्या अगोदर आपली परिक्रमा थांबली पाहिजे. परिक्रमा तुमचं जर शरीरयष्टी चांगली असेल, ब्रह्मचारी व्रत सांगतो, जर तुम्ही शरीरयष्टी चांगली असेल आणि जर तुम्ही दोन वेळेस जर तुम्ही स्नान करू शकत असाल, तर नक्की स्नान करून आपली पूजा नक्की करत जा. पूजा करत असताना आपल्या झोपायच्या कपड्यावरती आपण कधीही पूजा करायचं नाही. पूजेचं एक आसन वेगळं ठेवायचं. कारण आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे दोष घडू शकतात, स्वप्नदोष वगैरे घडू शकतात त्या आसनावरती. कारण शास्त्र सांगतं की बाबा पूज्य आणि पूजा करणारा एका आसनावरती बसला तर त्या ठिकाणी दोष लागत असतात. म्हणून पूजेसाठी आपलं आसन वेगळं असावं, जे निरळं राहील, त्याच्यामध्ये फक्त आपण पूजेसाठी वापर करायचा. तर आपल्या पूजेसाठी आसन आपलं नक्की वेगळं असावं. असे छोटे नियम आहेत. अनेक प्रकारचे नियमावली आहे. मी जर व्हिडिओ लांब केला तर तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत. जो व्हिडिओ तुम्ही बघत नाहीये त्याच्याबद्दल मी बोलण्यात काही जास्त हे नाही. त्याच्यामुळे मी नियमावली जे महत्त्वाचे आहे ते सांगितले. अशा अनेक प्रकारचे नियमावली आहेत. परिक्रमेमध्ये आपण कुठल्याही मंदिराला प्रदक्षिणा करू शकत नाही, कारण आपण पहिल्यांदाच परिक्रमेमध्ये असतो. आपली परिक्रमा चालू असते, त्यामुळे मंदिराला प्रदक्षिणा करणं हे योग्य नाहीये. त्याच्यामुळे परिक्रमेमध्ये असताना कधी मंदिराला प्रदक्षिणा करायची नाही. स्वतःभोवती फिरणं हे घालीन लोटांगणचं प्रतीक आहे. घालीन लोटांगण म्हणजे काय, की आपण भगवंताच्या चरणावरती पूर्ण देह समर्पित करायचा आणि भगवंताच्या पायावरती लोटांगण घालायचं. घालीन लोटांगण याला म्हणतात. लोटांगण घालणं म्हणजे प्रदक्षिणा घालणं असं नव्हे. मग आपण स्वतःभोवती का फिरतो, तर भगवंताच्या चरणी आपण ज्यावेळेस जमिनीवरती हा देह ठेवतो, ते देह फिरवल्यानंतर पूर्णत्वाने त्याचीही त्या ठिकाणी एक प्रदक्षिणा होते. घालीन लोटांगण त्याला म्हणतात. दुसरी गोष्ट, परिक्रमेमध्ये असताना कुठल्याही शिवलिंगावरती तुम्ही जल त्या ठिकाणी समर्पित करू शकत नाही. कारण तुम्ही परिक्रमेमध्ये असताना तुमच्याकडे जे जल असतं मा नर्मदा मैयाचं पूजेचं, ते पूजेचं जल हे फक्त भगवान ओंकारेश्वर आणि भगवान ममलेश्वर यांच्यावरतीच तुम्ही समर्पित करू शकता. मग ते जल असल्यामुळे तुम्ही तुमचा त्या ठिकाणी कुठल्याही शिवलिंगावरती कधीही जल त्या ठिकाणी समर्पित करायचं नाही, हाही विचार डोक्यात घ्या. अशा अनेक प्रकारचे नियम आहेत. मी सांगन तेवढे व्हिडिओ वाढत जाईल. आजपर्यंत तूर्त याच ठिकाणी थांबतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. नर्मदे हर. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावरती सदैव असू द्या. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. पुनश्च सर्वांना सप्रेम. नर्मदे हर.